नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी विषय मराठीवर चर्चा करतो आणि मराठीचं व्याकरण अतिशय महत्त्वाचा भाग आहे. मराठीच्या व्याकरणाच्या घटकातली ही एक सिरीज चालू आहे. या सिरीजमध्ये आपण काय करतोय की चौथा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4 अ आणि आ, हे दोन प्रश्न मिळून 16 मार्क असतात. तर इथं 16 पैकी 16 मार्क कसे मिळतील यावरती आपण एक प्लॅन करून एक सिरीज बनवलेली आहे व्याकरणाच्या घटकांवरती. तर यातली ही एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण आज विरामचिन्हांवर चर्चा करणार आहोत. 2 मार्कांचे प्रश्न विरामचिन्हांवर आधारित विचारले जातात. तर हे प्रश्न नेमके कसे विचारले जातात यावरती चर्चा करणार आहोत, जेणेकरून आपल्याला पैकीच्या पैकी मार्क या घटकामध्ये मिळतील. आणि त्याचबरोबर विरामचिन्हे या घटकावरती आणि व्याकरणाच्या इतरही घटकांवरती आपण ऑलरेडी ऑनलाईन टेस्ट तयार केलेल्या आहेत. त्या ऑनलाईन टेस्ट जर तुम्हाला द्यायची असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन टेस्ट देऊ शकता. म्हणजे हा घटक तुम्हाला किती समजला व्याकरणाचा त्यावरती लगेच तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देता येते. तर चला पटकन जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट करतो मित्रांनो, नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. बघा, या ठिकाणी विरामचिन्हांमध्ये प्रश्न नेमका कशा प्रकारचा येतो जर नीट पाहिलं तर कृती पत्रिकेतील प्रश्न क्रमांक 4 आ मधला 3 ही विरामचिन्हांवर आधारित कृती असेल. यात 1 गुणांसाठी बहुधा 2 कृती विचारल्या जातील. ओके, या कृतीमध्ये एकतर विरामचिन्हांवरून नावे ओळखणे, म्हणजे विरामचिन्ह दिली जातील त्यांची नावे ओळखा, किंवा नावावरून चिन्ह देणे, नावं दिली असतील विरामचिन्हांची त्याच्यावरून चिन्ह लिहायचंय, किंवा जोड्या लावा असेल प्रश्न, किंवा वाक्यात योग्य विरामचिन्हांचा वापर करा. एखादं वाक्य दिलं जाईल आणि त्या वाक्यांमध्ये योग्य विरामचिन्हांचा वापर करा, अशा प्रकारचा प्रश्न असू शकतो. आता जी वाक्य दिली जातील ती वाक्य पाठ्यपुस्तकातील गद्य पाठामध्ये असतील, म्हणजे पाठ्यपुस्तकातील जे धडे आहेत तुमचे त्यातलीच ती वाक्य असणार आहे. आणि प्रत्येक अचूक विरामचिन्हासाठी किंवा विरामचिन्हाच्या नावासाठी तुम्हाला अर्धा मार्क असणार आहे आणि एकूण 1 मार्कांचा ऍक्च्युली हा प्रश्न आहे. पण इथे 1 पैकी 1 मार्क मिळाले पाहिजेत. प्रत्येक मार्क आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे, कारण एक एक करूनच आपले 80 मार्क होतात. ओके, तर चला आता पुढे काय आहे यामध्ये ते आपण बघू. बघा, महत्वाची विरामचिन्हे मित्रांनो, ही विरामचिन्ह पाठच करून ठेवा. याचा एक स्क्रीनशॉटच मारून घ्या, कारण या विरामचिन्हांवर आधारित प्रश्न येऊ शकतो. म्हणजे नावं दिली जातील, समोर विरामचिन्ह लिहा, किंवा विरामचिन्ह दिली जातील त्याच्या समोर नावं लिहा, किंवा एक नावांचा कॉलम असेल, एक विरामचिन्हांचा स्तंभ असेल आणि जोड्या लावा, अशा प्रकारचा प्रश्न. बघा, हा पूर्णविराम आहे, अर्धविराम आहे, स्वल्पविराम आहे, अपूर्ण विराम आहे, प्रश्नचिन्ह आहे, उद्गार चिन्ह आहे, अवतरण चिन्ह. याच्यामध्ये बघा, एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. परीक्षेला जर एकेरी अवतरण चिन्ह विचारलं तर हे एकेरी अवतरण चिन्हच काढायचंय, आणि दुहेरी अवतरण चिन्ह विचारलं तर दुहेरीचं अवतरण चिन्ह काढायचंय. आणि फक्त अवतरण चिन्ह म्हटलं की अशा प्रकारे दोन्ही काढून ठेवा, अपसरण चिन्ह आणि संयोग चिन्ह. तर ही सगळी चिन्ह खूप महत्वाची आहेत. या चिन्हांवर आधारितच हा सगळा पुढचा भाग आहे. ठीक आहे, आता बघा, असा एक प्रश्न येऊ शकतो. आता पुढे बघा, जोड्या लावा. बघा, आता जोड्या लावामध्ये तुम्हाला माहिती आहे हे चिन्ह कुठलं आहे बाबा, हे आपलं अवतरण चिन्ह आणि एकेरी अवतरण चिन्ह. बघा, इथं ऑलरेडी दिलंय एकेरी अवतरण चिन्ह आहे, उत्तर डायरेक्ट दिलेली आहेत. चिन्हांसमोर नावे लिहा. बघा, हे काय एकेरी अवतरण चिन्ह, याला संयोग चिन्ह, स्वल्पविराम, प्रश्न चिन्ह. म्हणजे चिन्हांसमोर तुम्हाला नावं द्यायला सांगितलेली, समोरच इथं उत्तर आहे. असा एक प्रश्न आपल्याला विचारला जातो. त्याच्यानंतर पुढील वाक्यातील विरामचिन्हे ओळखून लिहा. तर या वाक्यामध्ये कुठली कुठली विरामचिन्हे वापरली गेलेली आहेत, म्हणजे एक वाक्य दिलंय, या वाक्यामध्ये कुठल्या कुठल्या विरामचिन्हांचा वापर केला गेला ते लिहायचं. जसं की इथं जर बघितलं, कंपनीने आम्हाला सांगितलं, बघा इथं एक स्वल्पविराम वापरलाय. बघा, हे दुहेरी अवतरण चिन्ह तुम्हाला या ठिकाणी वापरलेलं आहे आणि एक पूर्णविराम. तर 3 चिन्ह आहेत, स्वल्पविराम, दुहेरी अवतरण चिन्ह आणि पूर्णविराम. तर इथे दिले स्वल्पविराम, दुहेरी अवतरण चिन्ह आणि पूर्णविराम. त्याचबरोबर आता कसं बोललात, इथं बघा दुहेरी अवतरण चिन्ह आहे, एक प्रश्नचिन्ह आहे, ते म्हणाले, आणि हा पूर्णविराम आहे. प्रश्नचिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, पूर्णविराम. म्हणजे जी चिन्ह वाक्यामध्ये आहेत ती चिन्ह शोधून लिहा. असा सुद्धा एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. बघा, पुढे पुढे आपल्याला बघा, इथे आहे योग्य विरामचिन्हे घालून वाक्य पूर्ण लिहा. तर हा एक प्रश्न बऱ्याचदा येतो. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, एखादा प्रश्न विचारलेला असतो कधी कधी, शक्यतो बघा कोणाच्या तरी तोंडून एखादं वाक्य म्हटलं गेलेलं असतं, तेच वाक्य येतं असतं. त्याच्यामुळे शक्यतो दुहेरी अवतरण चिन्हात बऱ्याचदा वाक्य लिहावे लागतात. इथे बघा, ओ हो, किती सुंदर दृश्य आहे ते. आता ओ हो म्हटल्यावर इथं आपण काय करतो, एक आपल्याला या ठिकाणी बघा लक्षात घ्या, या ठिकाणी इथे या वाक्यांचा जर का तुम्ही विचार केला तर याच्यामध्ये बघा, आपण मागे काही चिन्ह पाहिलेत, या चिन्हांचा वापर तुम्हाला करायचा आहे. बघा, पहिली ती चिन्ह बघा, नंतर मग आपण इकडे करूयात. बघा, या सगळ्या चिन्हांमध्ये कुठे गेलं बाबा चिन्ह आपले, हा
पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह, अपसरण चिन्ह आणि संयोग चिन्ह यांच्यापैकी कुठल्या तरी चिन्हांचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा. तर या ठिकाणी बघा, आता इथं पहिला जर का तुम्ही विचार केला, पहिला जो प्रश्न आहे, पहिलं वाक्य ओहो, अबब, अरे रे, अशा प्रकारची जर का वाक्य असेल तर या ठिकाणी आपल्याला उद्गार चिन्ह इथं वापरायचं. बघा इथं उद्गार चिन्ह ओहो, इथं उद्गार चिन्ह, किती सुंदर दृश्य आहे ते, इथे सुद्धा उद्गार चिन्ह या ठिकाणी वापरलंय बघा. तो म्हणाला, तुला काही कळलं की नाही. आता इथं तो म्हणाला, आता तो जे म्हणालाय या ठिकाणी जरा नीट लक्षात घ्या. तो म्हणाला असं एक वाक्य, असा एक म्हणाला. तो काय म्हणालेला आहे, तो जे काय म्हणालाय ते नेहमी दुहेरी अवतरण चिन्हात येतं. दुहेरीने अवतरण चिन्हात एक असं स्वल्पविराम द्यायचा आणि तो काय म्हणालेला आहे ते दुहेरी अवतरण चिन्हात. आता तो जे काही म्हणालाय ते एखादं विधानार्थी वाक्य आहे, आज्ञार्थी वाक्य आहे, किंवा बाबा तुमचं उद्गारवाचक वाक्य आहे, की प्रश्नचिन्ह आहे, प्रश्नार्थी वाक्य आहे. तर इथे बघा तो काय म्हणालाय, तुला काही कळलं की नाही. आता तुला काही कळलं की नाही हा एक प्रश्न विचारला गेलेला आहे, मग त्याला तुम्ही प्रश्नचिन्ह देऊ शकता. तुला काही कळलं की नाही, तुला काही कळलं की नाही, कळलं की नाही, कळलं की नाही, तुला काही कळलं की नाही. आणि हा एक प्रश्न असल्यामुळे प्रश्नचिन्ह दिलं, याला सुद्धा दुहेरी अवतरण चिन्हात दिला, विषय संपला. तर अशा प्रकारे बघा इथं उत्तर दिलेलं आहे. तिला म्हटले, कव्यांच्या पुतळ्यापाशी, कर्व्यांच्या, इथं कव्यांच्या झालं चुकून, इथं कर्व्यांच्या पाहिजे ऍक्च्युली, कर्व्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही. एकंदरीत बघा इथं तिला म्हटलं कर्व्यांच्या, इथं कर्व्यांच्या इथं जरा थोडस आपल्याकडं कर्व्यांच्या इथं तर या ठिकाणी जरा एक प्रिंटिंग मिस्टेक आहे, ठीक आहे, काही हरकत नाही. तिला म्हटले, आता जे काय म्हटलंय ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये. कर्व्यांच्या पुतळ्यापाशी खाली बसून तुला रडायला कसं काहीच म्हणजे तुला बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही. आणि प्रश्नचिन्ह आहे, प्रश्न विचारला म्हणून प्रश्नचिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह दिलंय. ओके, कारण ते वाक्य म्हटले कोणतरी. आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी, कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो. बघा, आपण आपल्या आईशी स्वल्पविराम, बहिणीशी स्वल्पविराम, बायकोशी स्वल्पविराम, कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो. एक या ठिकाणी इथं पूर्णविराम द्या. अशा प्रकारे हे वाक्य तयार होईल. तर असं आपल्याला या ठिकाणी एखादं वाक्य जे आहे त्याच्यामध्ये योग्य विरामचिन्हांचा वापर हे इंग्लिशमध्ये सुद्धा असतं, हिंदीमध्ये सुद्धा अशा प्रकारचा एखादा प्रश्न आपल्याला विचारला जातो. इथं आता बघा या पद्धतीने मित्रांनो पुढचा जो मुद्दा आहे पारिभाषिक शब्द, त्यावरती आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूयात. तर आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबू, पण थांबण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट, या घटकावर आपण एक ऑनलाईन टेस्ट बनवलेली आहे. जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट द्यायची असेल या घटकावर आधारित विरामचिन्हांवर, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून विरामचिन्हांचा बॉक्स सिलेक्ट करा आणि त्याच्यावर विरामचिन्हांची तुम्ही ऑनलाईन टेस्ट देऊ शकता. आणि इतरही ऑनलाईन टेस्ट आपण तयार केलेल्या आहेत इतर घटकांच्या, त्या सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पाहू शकताय. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, बाय सर्वांना.